सर्व पालकांना माझा नमस्कार. डे 1ला आपण विद्यार्थ्यांना मोबाईल ॲडिक्शनपासून कसं जास्तीत जास्त दूर ठेवता येईल ह्याच्या संदर्भात स्पोर्ट्स आणि स्माईल टाईम ह्याचा आपण या 2 विषयांवर आपण चर्चा केली होती. आज आपण तिसरा पॉईंट घेऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे आणि ते म्हणजे शेड्यूल. तर मुलांचं शेड्यूल जे आहे हे मुलांच्या सोबत आईवडिलांनी मिळून त्याचं शेड्यूल म्हणजेच त्यांचं टाईम टेबल तयार करायचं आहे आणि त्या शेड्यूलची जबाबदारी ही दोन्हीही पालकांनी घेतली पाहिजे. म्हणजे त्यातल्या काही ॲक्टिव्हिटीज ह्या आईकडून झाल्या पाहिजे आणि काही ॲक्टिव्हिटीज ह्या वडिलांकडून झाल्या पाहिजे. म्हणजे काय होईल की आईवडिलांनी जर त्या ॲक्टिव्हिटीज केल्या तर त्यांच्या म्हणजे मुलांना दोन्हीही पेरेंट्ससोबत वेळ घालवल्याचा आनंद मिळेल आणि मुलांना त्यांच्या मनात मोबाईल खेळल्यानंतर जे डोपामिन किंवा आपण ज्याला हॅपी हार्मोन्स म्हणतो ते जे तयार होत आहे तर ते तिथे तयार न होता इथे पेरेंट्सच्या समोर आईवडिलांच्या समोर ह्या अनेक ॲक्टिव्हिटीजमुळे त्यांचे डोपामिन तयार होईल आणि मुलं खूप आनंदी राहतील. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आता दुसरं हे अर्ज करताना शेड्यूल म्हटलं तर आता हे शेड्यूलला आपण स्टिकअप राहिलं पाहिजे. त्या शेड्यूलमध्ये तुम्ही त्यांचा स्क्रीन टाईम पण ठेवू शकता. तो स्क्रीन टाईम म्हटलं फॅमिली टाईम राहिला पाहिजे. म्हणजे मुलाच्या मनात असं यायलाच नको की मला माझे पेरेंट्स कुठल्याही प्रकारची स्क्रीन बघू देत नाही तर आणि तर रागही नको म्हणून हा स्क्रीन टाईम हा फॅमिली टाईम राहिला पाहिजे आणि आपण त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या सोबतच स्क्रीन टाईम घालवला पाहिजे. आणि मला पालकांना असं सांगावंसं वाटतं की जर आपण 10 वाजता मोबाईल जर आपल्यापासून दूर ठेवला तर डेफिनेटली एव्हरीबडी विल हॅव साऊंड अँड पीसफुल स्लीप अँड नेक्स्ट डे यू विल वेकअप विथ जॉय आणि तुमचा दुसरा दिवस अतिशय छान जाईल. आता इथे मला असं सांगावंसं वाटतं की जेव्हा आपण हे शेड्यूल तयार केलेलं आहे त्या शेड्यूलमध्ये कधी कधी असं होऊ शकतं की मुलं खूप हट्ट करतील की नाही पप्पा नाही मम्मा मला फक्त 2 मिनटासाठी का होईना मला तो मोबाईल दे. आणि अशा वेळेस समजा जर आपण मुलं त्याच्यासाठी रागराग करतील, रडतील, चिडतील की मला थोडाच वेळ तो मोबाईल वापरू द्या आणि त्यावेळेस पर्टिक्युलरली जर पप्पांनी किंवा आजी आजोबांनी किंवा आईनी जर त्यांना ते 2 मिनटाचे जर मोबाईलचं ती सवलत दिली तर आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट्स मिळू शकणार नाही. म्हणून मला तुम्हाला इथे सांगावंसं वाटतं की शेड्यूल म्हणजे काय हा एक डिसिप्लिनचा भाग आहे. वी हॅव टू मेक देम अंडरस्टँड की हाऊ इम्पॉर्टंट दिस शेड्यूल इन युअर लाईफ इज. एकदा मुलांना त्याची सवय लागली की ते डिसिप्लिन मुलांच्या अंगवळणी पडतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट की आपण आपल्या मुलांना प्रायोरिटी दिली पाहिजे. मला एक सांगा की जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असता तेव्हा जर मुलांनी फोन केला तर तुम्ही काय म्हणता की आता मी खूप घाईत आहे, खूप मी बिझी आहे, मी तुला नंतर कॉल करतो. त्याचप्रमाणे जेव्हा मुलं तुमच्यासोबत असतात आणि समजा इन केस एखाद्या क्लायंटचा फोन आला तर तुम्ही तेव्हा हे सांगितलं पाहिजे की मी आता माझ्या मुलासोबत खेळतो आहे, बिझी आहे किंवा मी एन्जॉय करतो आहे. म्हणजे काय होईल मुलांच्या मनात कुठल्या गोष्टीचं रजिस्ट्रेशन होईल की मी माझ्या आईवडिलांची प्रायोरिटी आहे आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो माय डिअर पेरेंट्स, समजा जर आपण मुलांना अशा प्रकारे नर्चर केलं, अशा प्रकारे त्यांचं शेड्यूल जर बनवलं तर डेफिनेटली दॅट इज गोइंग टू हेल्प देम अँड दे विल फॉर्म दॅट डिसिप्लिन फॉर एव्हर इन देअर लाईफ. तुमच्या मुलांसाठी तुम्ही डिजिटल स्क्रीनचं रोल मॉडेल असलं पाहिजे. कारण प्रत्येक आई ही 100 शिक्षकांच्या सोबत ती एक तेवढं काम करू शकते एवढी तिच्यात ते बळ असतं आणि एक पिता 100 आधारस्तंभासारखा असतो. सो माय डिअर पेरेंट्स, your child will have an amazing future when love and learning grow together at home. मी गीता हेमंत व्यास, स्टुडंट मेंटर अँड पेरेंट्स काउन्सिलर, तुम्हाला सांगू इच्छिते की डे 3ला आपण पुनश्च भेटू आणि मुलांच्या स्क्रीन ॲडिक्शन आणखीन नेक्स्ट पॉईंटवर आपण चर्चा करू. तोपर्यंत थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.